आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। वंचित बहुजन आघाडीच्या कुटुंबियांची नेत्या प्राध्यापिका अंजलिताई आंबेडकर यांनी आज सक्षम ताटे यांच्या घरी नांदेड येथे जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। सक्षम ताटे हत्या प्रकरण अत्यंत क्रूर आहे, यातून जातीवादी मानसिकता दिसून येत आहे। वंचित बहुजन आघाडी ताटे कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत ठामपणे कुटुंबियांच्या पाठीशी उभी आहे, असे सांत्वन करत विश्वास दिला। जे व्हिडिओ आलेले आहेत ते अत्यंत स्पष्ट आहेत। त्या पोरीच्या धाडसाचं मला प्रचंड कौतुक करावंसं वाटतं। आणि आता जितक्या आंतरजातीय विवाह प्रकरणामध्ये मुलांच्या हत्या झाल्या तिथे जर जोडीदार अशा पद्धतीने ठामपणाने उभे राहिले असते तर कदाचित विराज जगताप, नीती नागेसारख्या प्रकरणामध्ये न्याय मिळू शकला असता। आता आम्हाला चिंता आहे की आचलच्या आणि संपूर्ण सक्षमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता आहे आणि त्यांना ताबडतोब पोलीस संरक्षण दिलं जावं अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे। त्याच्याशिवाय जात वर्चस्वातनं होणारे हे गुन्हे त्याच्यामध्ये थांबणार नाहीत। ह्या सगळ्या लढ्यामध्ये आम्ही सक्षमच्या कुटुंबासोबत आणि आचलच्या कुटुंबासोबत आहोत आणि मी बाळासाहेबांच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जाहीर केलेलं आहे की आचलच्या पुढच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी उचलेल। यावेळी राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले उपस्थित होते। सक्षम ताटे कुटुंबियांच्या आणि आचलच्या जीवाला धोका आहे, त्यांना पोलीस संरक्षण द्यावे। आचलच्या पुढील शिक्षणाची सर्व जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने उचलली आहे। आम्ही सक्षमला न्याय मिळेपर्यंत लढत राहू। प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर, राष्ट्रीय नेत्या, वंचित बहुजन आघाडी।